नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज 4 जानेवारी 2026 जो आपला कंबाईन ग्रुप बी चा पेपर होता 2025 चा, त्याचा आज पूर्वपरीक्षा झालेला आहे। तर या प्रश्नाचं या परीक्षेचं आपण काय करू, विश्लेषण बघू। आपलं विश्लेषण बघायचं सायन्स आहे। सायन्सचा माझ्याकडे आहे ए सेट। कोणता सेट आहे? ए सेट आहे। ए सेट मध्ये सायन्सचा पहिला प्रश्न आहे 66 नंबरचा। आपण 66 नंबर प्रश्नापासून काय करू, सुरुवात करूया। ओके, 66 नंबर प्रश्न बघा काय दिलेला आपल्याला। खालील विधाने बरोबर की चूक सांगा असं आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर। आता बघा ए विधान काय दिलेलं आहे, क्ष किरण म्हणजे काय, आपला एक्सरे काय असतं, क्ष किरण म्हणजे काय, एक्सरे। एक्सरे हा या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, बरोबर आहे। काय आहे, विद्युत चुंबकीय लहरी आहेत। ब सेंटेन्स बघा काय आहे, एक्सरे किरणांची तरंग लांबी खूप कमी असते। हे पण सेंटेन्स काय तुमचं बरोबर आहे। एक्सरेची काय असते, तरंग लांबी असते ती काय असते, कमी असते। आता सी सेंटेन्स बघा काय आहे, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे। आता सी बघा काय आहे, एक्सरे किरणांच्या क्ष किरणांच्या वर ऋण भार असतो, तर ऋण भार नसतो मित्रांनो, तिथं काय असतं, ते न्यूट्रल असतात। ते काय असतात, न्यूट्रल, त्यांच्यावर कोणताच भार नसतो, बरोबर। म्हणजे सी सेंटेन्स काय तुमचं चुकीचं आहे। आणि डी सेंटेन्स बघा, एक्सरे क्ष किरण विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, विचलित होत नाही मित्रांनो, काय होतं, विचलित होत नाहीत। म्हणजे तुमचं काय इथं सी आणि डी चुकीचं आहे आणि ए आणि ब बरोबर आहे। म्हणजे आता बघा कोणत्या पर्यायामध्ये तुम्हाला सी आणि डी चुकीचं दिसतं, तर बघा पहिला जो पर्याय आहे, पहिला पर्याय तुम्हाला काय दिलेलं आहे, ए बरोबर, बी बरोबर, सी चूक, डी चूक, बरोबर। म्हणजे आपलं याचं उत्तर काय असणार, 66चं 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे, आपलं इथं उत्तर असणार आहे 66चं काय 1 नंबरचं संभाव्य उत्तर असणार आहे आपलं। ओके, पुढचा प्रश्न बघू। 67 नंबरचा बघा, जोड्या लावा, जोड्या लावाचा प्रश्न आहे आपल्याला। काय आहे, जोड्या लावा। आता बघा इथं ए बी सी डी अल्फा कण दिले, बरोबर। अल्फा कण म्हणजे काय असतो, हेलियमचा अणू असतो मित्रांनो, काय असतो, हेलियमचा अणू। हेलियमचा अणू कुठे दिसतो तुम्हाला, 3 नंबरचा पर्याय बघा, 3 नंबरचा हे हेलियमचा अणू। म्हणजे एचं काय आहे 3, म्हणजे 1 नंबरचा पर्याय गेला, 2 नंबरचा पर्याय गेला, बरोबर। आता बीटा कण काय असतो, इलेक्ट्रॉन असतो मित्रांनो। बीटा कण म्हणजे काय, इलेक्ट्रॉन असतो, तर 2 नंबरचा पर्याय जुळतो बघा। आता बघा बीटा ब च 2, ब च 2 कुठे आहे, तर 4 नंबर मध्ये, म्हणजे 3 नंबरचा पर्याय तुमचा गेला। म्हणजे उत्तर काय असणार आहे, 4। 67चं उत्तर काय असणार मित्रांनो, 4 नंबरचा पर्याय। आता बघा किरणोत्साराचे एकक म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्हिटीचे युनिट काय दिलेलं आहे आपल्याला, क्युरी दिलेलं आहे, बरोबर। आणि गॅमा किरण काय आहे, गॅमा किरण काय असते, उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात, बरोबर। म्हणजे 67चं उत्तर काय असणार तुमचं, 4 नंबरचा पर्याय 67 नंबरचं उत्तर असणार आहे। पुढचं बघा 68 नंबरचा प्रश्न बघा, अप्रगट विलयन उष्मा। आता जर तुम्ही मराठीमध्ये वाचलं तर काय येतं, जरा अवघड वाटतं, पण तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये वाचता, लॅटन हीट ऑफ फ्युजन आपल्याला दिलेलं, लॅटन हीट ऑफ फ्युजन। तर याची काय दिलेली आपल्याला, डेफिनेशन विचारलेली मित्रांनो, साधी साधी सरळ डेफिनेशन विचारली। तर याची डेफिनेशन आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये बघा, पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घनस्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा, जी मात्रा असते तिला काय म्हणतात, अप्रकट विलयन उष्णता, काय म्हणतात, अप्रकट विलयन उष्मा म्हणतात, बरोबर। म्हणजे 68चं उत्तर काय असणार तुमचा, पर्याय क्रमांक 3। ओके, पुढचा प्रश्न बघूया 69। आता बघा 69 मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, पृथ्वीचे वातावरणाचे थर विचारलेले। कसे विचारलेले, ते जमिनीपासूनच्या वर जसे जसे जातील तसे तसे आपल्याला काय विचारलेले, पृथ्वीच्या वातावरणाचे थर विचारलेले, बरोबर। सगळ्यात खाली काय असतं आपल्याला माहिती आहे, काय असतं सगळ्यात खाली, तपांबर, काय असतं, तपांबर। त्याच्यानंतर काय असतं, स्थितांबर, काय असतं, त्याच्यावर काय असतं, स्थितांबर। त्याच्यावर काय असतं, मध्यंबर, आणि त्याच्यावर काय असतं, उष्णांबर। म्हणजे 4 नंबरचा पर्याय तुमचं काय इथं उत्तर आहे, बरोबर। 4 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे, तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर। 69चं उत्तर काय आहे, 4 नंबरचा पर्याय। पुढचा प्रश्न बघूया 70 नंबरचा प्रश्न। इथं काय विचारलेलं बघा, ऍल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे। आता खनिज इंग्लिशमध्ये वाचल्यावर कळतं तुम्हाला, प्रिन्सिपल ओर ऑफ ऍल्युमिनियम। जे याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं बॉक्साइट। बॉक्साइट हे आपल्याला 97% जे आहे ऍल्युमिनियम, हे आपल्याला बॉक्साइट पासून मिळतं। किती पर्सेंट, 97%। त्याचं आपल्याकडे खाणी जर बघितलं महाराष्ट्रामध्ये, तर कोल्हापूरला सगळ्यात जास्त खाणी आहे, काय याच्या, तर बॉक्साइटच्या। बॉक्साइट पासून काय तयार होतं, ऍल्युमिनियम होतं। म्हणजे 70 नंबरचं उत्तर काय असणार तुमचं, 1 नंबरचा पर्याय। ओके, आता बघा 71 नंबरचा प्रश्न बघा पुढचा, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची, काय सर्वाधिक मुबलक, काय विचारलेलं आपल्याला,
सर्वाधिक मुबलक स्तंभस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? आता कार्बनचे जे आयसोटोप आहे, काय आहे कार्बनचे जे आयसोटोप आहे ते कोणचे रे? तर C6H12 आणि C13 आणि C14 हे काय आहे कार्बनचे आयसोटोप आहे. आता या आयसोटोप मध्ये सगळ्यात जास्त कार्बन कोणत्या रूपात आढळतो असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. तर सगळ्यात जास्त कार्बन हा C12 मध्ये आढळतो. कोणचा? C12 मध्ये जवळपास 99% कार्बन जो आहे पृथ्वीवरला तो C12 या स्वरूपात आढळतो. 1% कशामध्ये आढळतो? 13 मध्ये आढळतो आणि 14 मध्ये जो असतो C14 मधला तो खूपच कमी 0.001% मध्ये आढळतो. आणि 6 नंबर काय आहे तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे. ओके, 6 नंबर कार्बनचा काय आहे? ऍटॉमिक नंबर आहे. म्हणजे 71चं उत्तर काय असणार तुमचं? 4 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार? 71चं उत्तर असणार आहे, बरोबर. पुढचं चला 72 नंबरचा क्वेश्चन बघूया. डेंटोलियम डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये असतो? इथं फायलम मध्ये विचारलेलं मित्रांनो, कोणत्या फायलम मध्ये डेंटोलियम बिलॉंग करतो? तर त्याचं उत्तर आहे 1 नंबरचा मोलुस्का फायलम मध्ये काय होतं तुमचा? डेंटोलियम हा प्राणी बिलॉंग करतो. ओके, म्हणजे 72चं उत्तर असणार तुमचा 1 नंबरचा पर्याय. पुढचं बघा 73 नंबरचा क्वेश्चन हा अवघड स्वरूपाच्या कॅटेगरी मधला आहे. काय? अवघड स्वरूपाच्या कॅटेगरी मधला आहे. याचं उत्तर जर तुम्ही याने केले असते कशाना? इलिमिनेशन मेथडना. समजा तुम्ही बघितलं असतं इथं दात दिसतंय, इथं दात दिसतंय, इथं दात दिसतंय. आता तुम्ही बघितलं 3 ठिकाणी दात दिसतंय म्हणजे तिन्ही पर्याय नाही उत्तर त्याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय बारबेल. असं ज्यांनी विचार केला असेल त्याचं उत्तर 100% बरोबर आलं असेल. किंवा ज्यांनी लॉंगेस्ट आन्सर जे लिहिलं असेल काय? इंटरजिटेंटिंग फेरेंजियल दात हे जर उत्तर लिहिलं असेल तर चुकलं असणार आहे, बरोबर. त्याचं 72 नंबरचं काय उत्तर? कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारखे काय असतं? ज्या फिश असतात त्यांच्या समोर तोंडावर काय असते? मिशांसारखे प्रक्षेपण असते. रुची ज्ञान म्हणते त्याला. काय म्हणते? रुची ज्ञान कलिका. इंग्लिश मध्ये बघा त्याला काय म्हणतात? टेस्ट बर्ड ऑन विस्कर लाईक प्रोजेक्शन. काय असतं? टेस्ट बर्ड असते त्या काय अन्न शोधण्यास काय करतात? त्यांना मदत करतात. त्या कोणत्या असतात? तर त्यांना काय म्हणतात? बारबेल असे म्हणतात त्यांना. काय म्हणजे 73चं तुमचं उत्तर काय असणार आहे? 2 नंबरचा पर्याय तुमचं 73चं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 74 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणलेला आहे. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांचा गट अग्नाथाशी संबंधित आहे? आता बघा इथं काय लिहिलेलं आहे? विचारलेलं आहे ग्रुप अग्नाथा द मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट्स. काय विचारलेलं आहे आपल्याला? व्हर्टिब्रेट्स. जो अग्नाथा असतो तो काय असतो? जॉलेस असतो. काय असतो? जॉलेस व्हर्टिब्रा. काय असतो? जॉलेस. त्याचं उत्तर काय येतो तुमचं? मग पेट्रोमायझॉन लेप्रे. याचं उत्तर 74चं उत्तर काय असणार तुमचं? 3 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर असणार आहे 74चं. आता बघा पुढचा प्रश्न बघा 75 नंबरचा क्वेश्चन. जे आपण यशवंत अकॅडमीच्या मार्फत टेस्ट सिरीज घेतली होती त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट प्रश्न काढला होता. ब्रायोफायटाचा वनस्पती गट दिला होता आणि त्यांचं उदाहरण विचारलं होतं आपण. तर आपल्या पर्यायामध्ये पण फ्युनेरिया होतं, आयोगाच्या पर्यायामध्ये पण काय फ्युनेरिया आहे. म्हणजे ब्रायोफायटा जर 3 जोडलं तुम्ही, बीचं 3 जोडलं तर उत्तर डायरेक्ट तुमचं निघून जातं 3 नंबरचा पर्याय. बाकी सगळे काय होतात? कट होतात, बरोबर. आता बघा शेवाळ जर विचारलं तुम्ही, शेवाळचं काय? क्लायमेडोमोनास. आणि टेरिडोफायटा जर विचारलं तर लायकोपोडियम. आणि जिम्नोस्पर्म माहिती आपल्या सगळ्या काय असतं? त्यांचे सीड काय असतात? ओपन असतात. काय असते? सीड ओपन असतात, बरोबर. जिम्नोस्पर्मचं उदाहरण काय इथं? सायकस आहे. ओके, म्हणजे पर्याय नंबर 75चा 3 नंबरचं उत्तर तुमचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. 76 नंबरचा प्रश्न बघा. संपूर्ण झाडांची वाढ खुंटणे. काय होतं? संपूर्ण झाडांची वाढ खुंटते. पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत वृत्तीचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? बरोबर. इथं आपल्याला विचारलेलं आहे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर तिथं आपल्या रोगाचं नाव आहे नेक्रोटिक स्पॉट्स. जे झाडावर जे असे डॉट डॉट तयार होते पानावर त्या नेक्रोटिक स्पॉट्स याचं उत्तर आहे. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर कोणाचे लक्षण आहे? नेक्रोटिक स्पॉटचे काय लक्षण आहे? म्हणजे 76चा उत्तर काय असणार तुमचं? पर्याय क्रमांक 3 नंबरचा. ओके, पुढचा प्रश्न बघा 77. वनस्पतींना कॅल्शियम चयापचनासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम. काय विचारलेलं आपल्याला? कॅल्शियमचं मेटाबॉलिझम करण्यासाठी प्लांटला कोणचं खनिज लागतं? तर ते लागतं बोरॉन.
बोरॉन हे खनिज काय करतं, जे कॅल्शियम वनस्पतीने घेतलं त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी मदत करतं. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार 77चा 4 नंबरचा पर्याय. ओके, म्हणजे 77चा बोरॉन. ओके, पुढचं झाला 78. सगळ्यात सोपा प्रश्न होता आजच्या पेपर मधला सायन्स विषयाचा. डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास गोठण्यास मदत होते. काय होते? रक्त गोठण्यास मदत करतं. कोणतं व्हिटॅमिन असतं रे? तर ते व्हिटॅमिन के. ओके, 78चं उत्तर काय असणार तुमचं? 1 नंबरचा पर्याय. आता बघा 79 नंबरचा प्रश्न बघा. एबीओ रक्त गटाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. तर एबीओ रक्त गटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टेनर. काय? कार्ल लँडस्टेनरने लावला. ओके, विल्यम हार्वेनं माहिती आपल्याला काय शोध लावला? सर्क्युलेटरी सिस्टम, रक्त भिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वेने लावला. डिकॅस्ट्लो आणि स्टर्ली हे काय होते? कार्ल लँडस्टेनरचे शिष्य होते आणि त्यांनी काय शोध लावण्यास मदत केली? ए आणि बी. एबी जो ब्लड ग्रुप आहे त्या ब्लड ग्रुपचा शोध लावण्याची मदत कोण लावला? तर डिकॅस्ट्लो आणि स्टर्ली. ओके, म्हणजे 69चं उत्तर काय असणार तुमचं? 4 नंबरचा पर्याय. ओके, कार्ल लँडस्टेनर. पुढचा बघा 80 नंबरचा आणि शेवटचा सायन्सचा प्रश्न बघा. जागतिक मधुमेह दिन या दिवशी साजरा केला जातो. आता बघा वर्ल्ड डायबिटीज डे विचारलेला आहे. वर्ल्ड डायबिटीज डे असतो 14 नोव्हेंबरला. कधी असतो? 14 नोव्हेंबरला. म्हणजे याचं उत्तर 80चं उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचा पर्याय असणार आहे. मित्रांनो, जर विचार केला तर सायन्सचे 15 प्रश्नापैकी 10 प्रश्न सोपे होते. पुढचे 5 पैकी 3 प्रश्न जरा मॉडरेट होते आणि 1-2 प्रश्न जे होते ते हार्ड टाईपचे होते, म्हणजे आउट ऑफ बॉक्स होते. ज्यांचा स्कोर कमीत कमी 10 ते 12च्या आसपास असेल तो यामध्ये बेटर असणार आहे. काय असणार आहे? बेटर असणार आहे. आणि ज्यांचा स्कोर 10च्या कमी असेल त्यांनी थोडं सायन्सवर लक्ष देण्याची गरज आहे. ओके, थँक्यू.